हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं आहे की आता आदिराची एंट्री असते. आदिरा मस्त नाचत गात एंट्री करत असते. तेव्हा रोहनला तर खूप शॉक होतं. समर आणि स्वानंदी पण खूप हसत असतात. त्यांनाही खूप भारी वाटतं. आदिरा रोहनला ओढते आणि दोघं खूप छान नाचत एंट्री करतात. इकडे मल्लिकाला अर्पिता फोन लावते आणि सांगते की ज्वेलर काका आले. तेव्हा मल्लिका ज्वेलरशी बोलत असते आणि बोलते की तुम्हाला प्लॅन माहिती आहे ना, तसं अर्पिता तुमची उजळणी घेईलच. तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते माहिती आहे ना, काही गल्लत होणार नाही ना. तेव्हा ती निलिमालाही बोलते की निलिमा, यावेळेस आपला प्लॅन फसायला नको हं. तेव्हा ती ज्वेलरला सांगत असते की तुम्हाला सगळ्यांसमोर काय बोलायचं आहे, अर्पिताची तुमची उजळणी घेईलच. तेव्हा ज्वेलर बोलतो की तुम्ही काही काळजी नको करू, मला मुद्दा समजला आहे म्हणून. तेव्हा मल्लिका त्याला सांगत असते की बघा, मला तुमची बाजू घेता येणार नाही. काही वेळा मला तुम्हाला ओरडावंही लागेल. समरही तुमच्यावर चिडेल आणि मी अर्पिता आणि निलिमावरही चिडेल, पण त्यामुळे तुम्ही काहीही घाबरायचं कारण नाही. फक्त तुमचा मुद्दा सोडू नका. तेव्हा अर्पिता बोलते की डोंट वरी मम्मा, तुझा हा हुकमाचा इक्का आता तुला कामात येईल बघ. तेव्हा मल्लिका बोलते की आता तुम्ही त्याला तिथेच ठेवा, तुम्ही आतमध्ये जा आणि सगळीकडे दिसत राहाल असं फिरत राहा. तेव्हा एवढं बोलून त्या दोघी फोन ठेवतात. इकडे सूश सारखी त्या मुलाला फोन लावत असते आणि त्याचा फोन बंद असतो. तेव्हा सूश खूप गांगरते आणि बोलते की अरे यार, आता याचा फोन का लागत नाही. तेवढ्यात इकडे अर्पिता येते. तेव्हा मल्लिका तिला खुणवते आणि म्हणते की थांब. तेव्हा मल्लिका आणि अंशू अर्पिताकडे जातात. तेव्हा अंशू मल्लिकाला सांगत असतो की मॉम, अक्षता वाटतायत ते. अक्षता डोक्यावर पडायची वेळ आली तरी आपले प्लॅन काहीच नाही आहे. तेव्हा मल्लिका बोलते की आत्ता घडेल. तेवढ्यात अर्पिता त्या सोनारला फोन लावते आणि बोलते रेडी आहात ना तुम्ही. इकडे गुरुजी बोलतात की शुभ मुहूर्ताची वेळ आली आहे. गुरुजी बोलतात की अक्षता दिल्या आहेत ना सगळ्यांना, मंगलाष्टक गायची वेळ आली आहे. तेव्हा मंगलाष्टक सुरू असतात. सगळे लोक मंगलाष्टक सुरू असतात. तेव्हा मंदाकिनीलाही रडायला येत असतं. स्वानंदीच्या बाबांनाही रडायला येत असतं. रोहन आणि आदिराही खूप खुश असतात. मंगलाष्टका चालू असतात. तेवढ्या तिथे अर्पिता येते आणि बोलते थांबा. मंगलाष्टक चालू असता सगळे थांबतात. समर आणि स्वानंदी पटकन अर्पिताकडे बघतात. तेव्हा आजी बोलते की काय झालं अर्पिता. तेवढ्यात मल्लिका मुद्दामच बोलते का अगं, लग्नाचे विधी सुरू झाले, तसं लग्न थांबवता येत नाही. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा, हे लग्न होऊ शकत नाही. तेव्हा आजी बोलते अर्पिता, काय चालवलंस तू, मुहूर्त टळून चाललाय. तेव्हा अर्पिता बोलते टळू दे आजी मुहूर्त, पण हे लग्न होऊ शकत नाही. तेव्हा आजी बोलते की अगं, लग्न होणार नाही, काय चाललंय तुझं. गुरुजी, तुम्ही मंगलाष्टका सुरू करा. तेव्हा अर्पिता बोलते की नाही. तेव्हा मल्लिका बोलते की अर्पिता अगं काय चाललंय. तेव्हा अर्पिता बोलते अगं मम्मा, हे मला विचारण्यापेक्षा रोहन आणि स्वानंदीच्या आईबाबांना विचार ना. हां, पण ती लोक खरं सांगतील की खोटं सांगतील याची काही खात्री नाही, कारण की आत्तापर्यंत खोटंच बोलत आली आहेत ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अहो, आमच्याकडनं काही चुकी झाली का, मानपणात काही कमी राहिले का. तेव्हा अर्पिता बोलते की किती छान, अमेझिंग, इतका मानभावेपणा किती जमतो तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते एक मिनिट तुम्ही बाबांना का बोलतायत माझ्या, आणि काय झालंय काय. तेव्हा अर्पिता बोलते ॲक्च्युली तुम्हाला चांगलंच कळलं, रादर तुम्हाला माहिती आहे काय घडलंय ते. हां, पण तरीही तुम्हाला माझ्याच तोंडून ऐकायचे तर सांगते. तेव्हा मंदाकिनी बोलते अहो, लग्नाचा मुहूर्त टळून चालला आहे, आधी लग्नाचा मुहूर्त साधून घेऊया, मग नंतर बोलूयाच ना. पाहुणी मंडळी खोळंबली आहे, तो बरं दिसेल का. तेव्हा अर्पिता बोलते आता तुम्ही आम्हाला शिकवणार काय बरं दिसतं आणि काय नाही ते. तेव्हा अर्पिता बोलते रोहनची आई, हे फंक्शन आहे ना आम्ही अरेंज केले, पाहुण्यांना ना आम्ही बोलूय, त्यामुळे ते थांबतील. लग्नाला आलेत पण एका पूर्ण फॅमिलीने केलेलं नाटक बघून जातील. आता मी हे लग्न का थांबवते त्याचं कारण सांगते. तेव्हा अर्पिता तिथून जाते आणि त्या ज्वेलर्सला बोलवते आणि बोलते की दादा या. तेव्हा तो ज्वेलर्स तिथे येतो. मंदाकिनी घाबरते. तेव्हा अर्पिता बोलते की आमच्याकडे अशी एक वस्तू आहे, यांच्याकडे अशी एक वस्तू आहे जी आमच्याकडची आहे, आणि ती वस्तू आमच्याकडून यांच्यापर्यंत पोचलीच नाही, सांगा कोणती ती. तेव्हा सोनार त्या बांगड्या अर्पिताकडे देतो. अर्पिता बांगड्या घेऊन जाते आणि आजीकडे दाखवते. आजी बांगड्या बघते आणि ती समरलाही दाखवते आणि पुन्हा त्या बांगड्या घेऊन सोनारकडे देते आणि बोलते की दादा सांगा यांना. तेव्हा सोनार बोलतो की ह्या बांगड्या राजवाड्यांच्या आहेत. तेव्हा तो बोलतो या आल्या होत्या आमच्याकडे गहाण ठेवायला, मी त्या ठेवून घेतल्यात आणि याच्या बदल्यात पैसे दिले त्यांना. तेव्हा तो बोलतो की या बांगड्या मी ओळखल्या, तुमच्या घराण्यातला परंपरेचा ऐवज चालत आलेल्या आहेत त्या, आणि अशा बांगड्या परत कधी मिळत नाही. मध्यंतरी या बांगड्यांची डागजुजी कळायला माझ्याकडे आल्या होत्या खास राजवाड्यांकडून, त्यामुळे या बांगड्या मला माहीत आहेत आणि आपली जुनी ओळख असल्यामुळे मला राहवलं नाही, म्हणून मी स्वतः इथे खात्री करून घेण्यासाठी आलो आहे. तर सोनार बोलतो की समर साहेब, ह्या अशा बांगड्या सहसा कोणाकडे नसतात आणि या तुमच्या बांगड्या आहेत आणि तुमच्या बांगड्या गहाण ठेवण्यासाठी आल्या म्हणून मनात पाल चुकली. तेव्हा समोर बोलतो बांगड्या गहाण ठेवल्या, पण बांगड्या कुणी गहाण ठेवल्या आणि असं कसं होईल. तेव्हा तो मंदाकिनीकडे बोट दाखवतो आणि
बोलतो या बाई आल्या होत्या आमच्याकडे बांगड्या घेऊन. तेव्हा स्वानंदी बोलते की आई काय बोलतायत हे. तेव्हा मंदाकिनी बोलते माहीत नाही. तेव्हा सोनार बोलतो या मुलीच्या हातातल्या बांगड्या खोट्या आहेत, तुम्हाला जर हरकत नसेल तर मी पाहू शकतो का. तेव्हा मंदाकिनी बोलते खरे आहेत त्या. तेव्हा स्वानंदीचे वडील बोलतात की मंदा एक मिनिट थांब. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तुम्ही चेक करू शकता. तेव्हा सोनार चेक करतो स्वानंदीच्या हातातल्या बांगड्या आणि बोलतो की आजी या बांगड्या खोट्या आहेत. अहो बाजारात मिळणाऱ्या आणि सोन्यासारख्या दिसणाऱ्या साध्या धातूपासून बनवलेल्या बांगड्या आहेत. या राजवाडे घराण्याच्या परंपरागत चालत आलेल्या बांगड्या नाहीत. तेवढ्यात मल्लिका बोलते एक मिनिट थांबा. तेव्हा मल्लिका बोलते की आई मी एक मिनिट बोलू का. तेव्हा ती सोनारला बोलते की काय बोलतायत तुम्ही. या बाईने ही दिसते या बाईने या बांगड्या तुमच्याकडे गहाण ठेवल्या. तेव्हा मल्लिका बोलते कसं शक्य हो, मुलीच्या सासरकडच्यांनी दिलेली बांगड्या अशी कुठली मुलगी गहाण ठेवेल सांगा बरं. आणि कितीही झालं काही झालं तरी आमची आहेत ते, तुमची काहीतरी गडबड होते हां. तेव्हा तो सोनार बोलतो नाही मॅडम या बांगड्या यांनीच गहाण ठेवल्यात आणि त्या बदल्यात भरपूर पैसे घेऊन गेलेत ते. तेव्हा मल्लिका बोलते वाटतील ते बोलू नका हां, तोंडाला येईल ते आरोप करतात तुम्ही आमच्या बॅह्यांवर. शोभतं का तुम्हाला. अहो आम्ही ऐकून घेतोय तर चोर ठरवायचा का सगळ्यांसमोर. यांनी खोटेपणा केला असं सांगतायत तुम्ही खोटे बोलतायत. तेव्हा सोनार बोलतो अहो मी खरं बोलतोय. अहो तुमचीच वस्तू तुम्हाला परत मिळावी म्हणून प्रयत्न करतोय मी. या मुलीच्या हातातल्या बांगड्या खोऱ्या नाही आहेत. माझ्या हातातल्या बांगड्या खरं सांगतो मी 52 खरी सोन्याच्या आहेत. तेव्हा अर्पिता मध्येच बोलते दादा तुम्ही जरा मागे या मी सांगते. तेव्हा मल्लिका मुद्दाम बोलते अर्पिता नको अर्पिता थांब. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा तू शांत बस. तेव्हा अर्पिता बोलते स्वानंदी तुझ्या हातातली बांगडी दे. तेव्हा समर बोलतो अर्पिता. तेव्हा स्वानंदी अर्पिताला बांगडी देते. तेव्हा अर्पिता ती बांगडी हातात दाबते. तेव्हा ती बांगडी वाकडी होते. तेव्हा सगळे बघत असतात. मंदाकिनीला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा अर्पिता बोलते बघितलं किती तकलादू बांगडी आहे आणि आपल्या ज्वेलर्सचं मार्कसुद्धा नाही आहे तिच्यावर. तेव्हा मंदाकिनी बोलते की थांबा जरा एक मिनिट. तेव्हा ती बोलते की दादा मला सांगा मी कधी आली होती तुमच्याकडे आणि मी का गहाण ठेवेल बांगड्या, का खोटं बोलतायत तुम्ही. तेव्हा सोनार बोलतो अहो मी कशाला खोटं बोलू. अहो गेल्या 3 पिढ्यांपासून राजवाडे आमचे कस्टमर आहात आणि त्यांच्यासाठी मी का खोटं बोलू. तेव्हा मंदाकिनी त्याला हात जोडत असते पण तो काही बघत नसतो तिच्याकडे. तेव्हा तो बोलतो की आणि या बांगड्यांवर आमच्या पिढीचं मार्कसुद्धा आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की हा पण त्या मी आणला कशावरून. तेव्हा सोनार बोलतो तुमचं नाव मंदाकिनीच ना. मंदाकिनी सरपोतदारच ना, तुमच्या नावाची रिसीटसुद्धा आहे माझ्याकडे. तेव्हा सोनार बोलतो की यांनीच मला सांगितलं की आम्ही राजवाड्यांच्या घरची ब्याही होणार आहोत. त्यांना पैशांची गरज होती म्हणून त्यांना मी पैसे दिले आणि त्या निघून गेल्या. हवं तर मी तुम्हाला CCTV फुटेज पण दाखवतो. तेव्हा अंशू बोलतात काय बोलतात दाखवा CCTV फुटेज. तेव्हा तो फोन देतो. तेव्हा अंशू फोन घेऊन अर्पिताकडे येतो. अर्पिता सगळ्यांकडे फोन देते. समर बघतो, रोहन बघतो, अधिरा बघते, स्वानंदी बघते. स्वानंदीच्या डोळ्यातनं पाणीच येत असतं. तेव्हा ती मंदाकिनीकडे बघून रडत असते. तेव्हा स्वानंदीचे बाबाही बघतात तो व्हिडिओ. स्वानंदी डोळे पुसत असते. तेवढ्यात मंदाकिनी बोलते विहीनबाई जरा 1 मिनिट येतात का. तेव्हा मल्लिका तिच्याकडे जाते. तेव्हा मंदाकिनी बोलते की विहीनबाई हे काय झालं, हे इथे कसे आले, वाचवावं मला या सगळ्यातनं, सगळ्यांसमोर तोंडावर पडेल मी. इकडे समोर बोलत असतो भयंकर हे सगळं. तेव्हा मंदाकिनी बोलते ही आयडिया तुम्हीच दिली होती ना. तेव्हा मल्लिका बोलते अहो काय बोलतायत तुम्ही आणि जोरात बोलते तुम्हाला गरजच होती ना पैशाची. तेव्हा मंदाकिनी बोलते असं काय बोलतायत तुम्ही. तेव्हा मल्लिका जोरात बोलते मान्य आहे तुम्ही लग्नाआधी तुम्हाला पैशाची गरज होती म्हणून तुम्ही समरकडे पैसे मागितले होते आणि त्याने दिलेही होते ना, मग परत मागायचे ना. मोठ्या मनाचा आहे आमचा समर. पण या बांगड्या हो या साधा दागिना नाही हो, या आमच्या घराण्याच्या बांगड्या आहेत. कुणी एकाने घातलेल्या नाहीत. या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या बांगड्या आहेत आमच्या. अहो त्या माऊलीचा विचार करा, आमच्या आईंचा विचार करा. अहो या बांगड्या गहाण ठेवल्या तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही देवा. तुमच्या खरंच या वागण्याने मला धक्का बसलाय, शॉक बसलाय मला. तेव्हा मंदाकिनी बोलते अहो काय बोलतायत तुम्ही. तेव्हा मल्लिका बोलते बोलण्यासारखं काही उरलंय का देवा, का हा दिवस दाखवलास आम्हाला. तेव्हा मल्लिका नाटक करत असते की हो तुम्ही कशाला रडताय, आम्ही रडायला पाहिजे, आमच्या घराण्याचा दागिना ती माऊली. थोड्यात अंशू बोलतो की आजी तू वाईट वाटून घेऊ नकोस, आपल्या घराण्याचा दागिना आपल्याकडे परत आला ना. तेव्हा अंशू बोलतो दादा थँक्यू, तुम्ही आमच्या घराण्याचा दागिना आमच्याकडे परत आणलास त्याबद्दल धन्यवाद. तेव्हा अंशू बोलतो की आजी हे लोक आत्ताच असे वागतायत, लग्न झाल्यावर आपल्या घरचं सगळं सोनं विकून टाकतील. तेव्हा अर्पिता बोलते मला तर वाटतं की रोहनचा आधीपासूनच प्लॅन असणार की बहिणीच्या लग्नासाठी अडवून राहायचं जेणेकरून समर राजवाडे प्लॅन करणार. त्या गोष्टीचा आजीलाही शॉक बसलेला असतो, तिलाही कळत नसतं. तेव्हा अर्पिता बोलते म्हणजे ते यांचे स्वर्गालाच हात लागले, त्यात अधिरालाही वेळ लावूनच ठेवले. आजी तुला वाटतात ना तितकी साधी माणसं नाही ते नाही. तेव्हा अधिरा पुढे येते आणि बोलते काय बोलतेस तू हे. तेव्हा अर्पिता बोलते की अधिरा मी तुझ्यावर बिलकुलही विश्वास ठेवणार नाही
आता, तुझं काही ऐकणार नाही. तूच आठव ना कोणत्या कोणत्या मार्गांनी या लोकांनी पैसे मागितले आपल्याकडे ते. तेव्हा स्वानंदी बोलते, 1 मिनिट, आम्ही कधीच कोणाकडे काही पैसे मागितलेले नाही आहेत. पण तेव्हा अर्पिता बोलते, तोच तर खोटेपणा आहे तुमचा. काय ना गोष्टी आपोआप आपल्या बाजूने अशा वळवायच्या की राजवाडे ऑटोमॅटिक येऊन तुमची मदत करणार. हे चांगलंच जमतं तुम्हाला. तेव्हा मल्लिका बोलते, बाप रे. तेव्हा अर्पिता बोलते की कुणी जर सांगितलं असतं ना ही फॅमिली अशी आहे तर कोणाचा विश्वास नाही बसणार. तेवढ्याच समोर बोलतो, अर्पिता बास, उगाच सगळ्या फॅमिलीवरती आरोप करत बसू नकोस. रोहनची आई. तेव्हा मंदाकिनी बोलते, काय. तेव्हा समोर बोलतो की तुम्ही बोला काहीतरी, खूप गंभीर आरोप आहेत हे, तुम्ही खरंच बांगड्या गहाण टाकल्या होता का. तेव्हा मंदाकिनी मल्लिकाकडे बघते. मल्लिका थोडी दचकते. तेव्हा मंदाकिनीला आठवत असतं की तिने मल्लिकाकडे शपथ घेतलेली असते सूजची, आणि तुमचे नाव कधीही सांगणार नाही ही वचन दिलेलं असतं. तेव्हा मंदाकिनी मल्लिकाकडे बघून रडत असते, काहीही बोलत नसते. सगळे तिच्या उत्तराची वाट बघत असतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.